बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केलेली आहे। त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिष्टाईनंतर देखील शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। पण शिवतारेंच्या या भूमिकेला आमचा पाठिंबा नसल्याचं संजय शिरसाट यांनी जाहीर केलेलं आहे। पाहूयात हा खास रिपोर्ट। बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवणार, 12 एप्रिलला अर्ज भरणार। 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे। विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम। शिवतारेंच्या भूमिकेला पाठिंबा नाही, संजय शिरसाटांचं वक्तव्य। विजय शिवतारेंनी अखेर बारामती लोकसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचं जाहीर केलंय। पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विजय शिवतारेंनी हा निर्णय घेतलाय। 12 एप्रिलला दुपारी 12 वाजता उमेदवारीचा अर्ज भरणार अशी घोषणा विजय शिवतारेंनी केली आहे। त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे 12 वाजवणार आहे। 12 तारखेला फॉर्म भरणे, पुढची प्रोसेस सुरू होईल। ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोहोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवू। विजय शिवतारेंनी आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीमध्ये टेन्शन वाढले। विजय शिवतारे यांनी रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर लोकसभा लढवण्याचा निर्णय जाहीर केला। 6 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत शिवतारेंनी चर्चा केली। 1 एप्रिल रोजी जाहीर सभा घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। त्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय सभा होतील असंही शिवतारेंनी स्पष्ट केलंय। शिवतारेंच्या या भूमिकेवर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी जोरदार हल्लाबोल केलाय। शिवतारेंचा राजकीय अंत जवळ आल्याचं मिटकरींनी म्हटलंय, तर शिवतारेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा नसल्याचं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय। शिवतारे बालिश वक्तव्य करतायत। एखादा दिवा विझण्यापूर्वी जसा फळफळ करतो तसा शिवतारेचा राजकीय अंत आता जवळ आला असं दिसतंय। दिवा फळफळाच्या आत जसा म्हणजे विझण्याच्या आत फळफळतो तशी शिवतारेची ही शेवटची फळफळ आहे। त्यांनी लोकसभेत उभं राहूनच दाखवावं। त्याला त्याची अवकात पुरंदरच्या मातीत येऊन आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। शिवतारेला उमेदवारी आम्ही जाहीर करू शकत नाही। आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत। महायुतीमध्ये जी जागा ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाचं काम करणं हे आमचं काम असणार आहे। शिवतारेंची जे काही आता भेटीगाठी चालू आहेत किंवा त्यांची जी काही उमेदवारी स्वतः सोकॉल त्यांनी जी काही डिक्लेअर केलेली त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याशी सविस्तर बोलणं त्यांचं झालेलं आहे। जर महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल। नसता ज्यांचे मार्ग त्यांनी वेगवेगळे करायला हरकत नाही आणि त्याला मग आमचा सपोर्ट असणार नाही। बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात महायुतीकडनं सुनेत्रा पवार उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे। पण शिवतारेंनी पवारांविरोधात बंडाचं निशाण फडकावल्यानं अजित पवारांची डोकेदुखी वाढली आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या शिष्टाईनंतर शिवतारे आपला निर्णय बदलतील असं बोललं जात होतं, पण शिवतारेंनी निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार व्यक्त केलाय। सर्वांना मी सांगू इच्छितो, ही निवडणूक मी लढणार। मला जनतेचा आशीर्वाद असेल, काय आणखी काही छोटे आशीर्वाद असतील, जे असतील ते। इतकंच नाही तर शिवतारेंनी राष्ट्रवादीवर जहरी टीका केली आहे। राष्ट्रवादीने ग्रामीण दहशतवाद पोसला अशी विखारी टीका विजय शिवतारेंनी पवार कुटुंबियांवर केली आहे। राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोसलाय। या दहशतवादाचा उगम करणारा कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम अजित पवारांनी केलेलं आहे। त्यामुळे सर्व ठिकाणी मी हेच सांगतोय, काही ठिकाणी अशी अलिगेशन झाली की आपण पवार साहेबांवर बोलत नाही। पवार साहेबांना वरिष्ठ नेते आहेत, पण त्यांनी जे केलेली काम आहेत त्याच्यावर मी बोलणार। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत जवळपास निश्चित मानली जाते। त्यात विजय शिवतारेंनी उमेदवारी अर्ज भरल्यास बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार हे मात्र निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।